महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा जरा जिवंतिका अर्थात जिविती देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत विशेषतः आपल्या संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जाते. महाराष्ट्रात अनेक माता श्रद्धेने हे व्रत करतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जिवंतिका म्हणजे जीवन देणारी शक्ती. जिविती माता आपल्या मुलांचे रक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जिवती पूजनासाठी यावर्षी एकूण 5 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं जिवतीचं व्रत कसं करावं, तसेच जिवतीची पूजा असेल, नैवेद्य काय दाखवावा, जिवतीची कथा, जिवतीची आरती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. तर जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. या देवीला जरा जिवंतिका असंही म्हटलं जातं. त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जिवंतिकेचे पूजन किंवा जरा जिवंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो. तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितलं तर त्यातल्या त्यात श्रावण महिना पाहिला तर श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्हाला तिथे जरा जिवंतिका पूजन असं लिहिलेलं दिसून येईल. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवरती गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील चित्र लावून महिला त्यांची मनोभावे पूजा करतात. शुक्रवारी घरामध्ये सर्व लहान मुलींचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणातल्या 5 शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचे आहे. आता आपण जाणून घेऊया की जिवतीची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. देवघरात जिवती देवीचे चित्र किंवा जिवतीचा कागद लावावा. या कागदाला नाग नरसोबाचा कागद देखील म्हणतात किंवा नागपंचमीचा कागद, जिवतीचा कागद या वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी 10 रुपयांना तुम्हाला हा कागद मिळतो. तर या कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी पूजा केली जाते. हळद, कुंकू, अक्षता, फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच रंगीत कापसाचे वस्त्र व माळ अर्पण करून पूजन करावे. देवीसमोर तुपाचा दिवा लावावा. पूजेदरम्यान जिवतीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर जिवतीची आरती करावी. प्रसाद म्हणून दूध, साखर, फुटाणे किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची ही प्रथा आहे. या व्रतात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे. जिविती मातेकडे संततीच्या उत्तम आरोग्याची, यशाची आणि दीर्घायुष्याची मनोभावे प्रार्थना करावी. तर श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली ही जरा जिवंतिका व्रत कुटुंबात सुख, शांती आणि आनंद निर्माण करते. त्यानंतर श्रावण शुक्रवारी जिवती पूजनाबरोबरच मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा, पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतरच दिवे लागणीच्या वेळेला ओवाळायचं असतं. मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसण्यासाठी पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावरती मुलांना बसवायचे आहे. त्यांच्या डोक्यावरती रुमाल द्यायचा. त्यानंतर औक्षणाचे ताट आपल्याला घ्यायचे आहे. मुलांना ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट करताना त्यामध्ये एक निरांजन घ्यायचे आहे. तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतो, पण शक्यतो निरांजन घ्यायचे आहे. त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आहे. नंतर लांब ज्या वाती असतात त्या 2 वाती एकत्र जोडायच्या, एकत्र हातावरती पिळून घ्यायच्या आणि त्या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायच्या आहेत. त्याचबरोबर एक सुपारी, थोड्याशा रंगवलेल्या अक्षता, सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे जसं की अंगठी असेल. त्याचबरोबर सुपारीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. ओवाळून झाल्यानंतर मुलांच्या तोंडात काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर किंवा खडी साखर, पेढा काहीतरी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा कापूससुद्धा घ्यायचा आहे. कापूस का तर कापसा एवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळावं हा त्याच्या मागचा भाव आहे. म्हणूनच कापूस आवर्जून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कुंकू तुम्ही कोरडं घ्या किंवा ओलं घ्या, काही हरकत नाही.
सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं आहे, त्यानंतर अक्षता मुलांच्या डोक्यावरती लावायच्या आहेत, त्यानंतर सुपारी घ्यायची, ती मुलांच्या डोक्यावरती ओवाळून घ्यायची आहे, त्यानंतर सोनं घ्यायचं, ते मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायचं आहे, तर कापूस मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळायचं उगीच असं 1-2 वेळा दुरून ओवाळायचं असं नाही, मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं, जेणेकरून त्या दिव्याचं तेज जे आहे ते अगदी मुलांना गोल असं ओवाळून, म्हणजे या दीपासमान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे, या दीपासमान प्रकाश मान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे, असं म्हणून कमीत कमी 5 वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतःकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही गोड ठेवलेलं असेल ते मुलांना खाऊ घालायचं आहे. सर्वात अगोदर देवाला पाया पडायला लावायचं, त्यानंतर घरातील मोठ्या मंडळींच्या पाया पडायला लावायचं. या प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे. आता मुलगे जर मोठे असतील, बाहेरगावी गेलेले असतील शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तर अशा वेळेला काय करायचं, तर दिवसभरामध्ये तुम्ही हे जीवती पूजन करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जिथे आपण जीवती पूजन केलेले आहे तिथे दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, हळदी कुंकू जीवतीला अर्पण करायचं. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी जीवतीकडे प्रार्थना करायची. सेम ह्याच पद्धतीने ओवाळण्यासाठी औक्षण करण्यासाठी ताट तयार करायचं आहे, जीवतीला ओवाळायचं आणि त्यानंतर चारही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे. चारही दिशेला अक्षता थोडे थोडे आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे जीवतीचं पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवाळायचं अगोदर थोड्याशा, आणि नंतर त्याच्यानंतर थोडेशा अगदी लेफ्ट साईडला, परत राईट साईडला, बॅक साईडला, याप्रमाणे चारही साईडला ओवाळून थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या. कारण या जीवतीच्या कथेमध्येच आहे की तिला माहीत नव्हतं की तिचा मुलगा कुठे आहे, काय आहे, पण ती चारही दिशेला अक्षता टाकायची जीवतीचं पूजन करून, आणि त्या अक्षता तिच्या मुलाच्या म्हणजेच त्या राजकुमारच्या डोक्यावरती पडायच्या असं पौराणिक कथेमध्ये आहे. त्यामुळे मग आपला मुलगा जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावरती आपण अक्षता टाकतोय असा भाव म्हणून चारही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. आता जीवतीची आरती आहे ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच, म्हणजे आरती म्हणून दाखवेल, बोलून दाखवेल, ते नक्कीच तुम्ही ऐका. त्याचप्रमाणे जीवती पूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा करू शकता. पण जर का सकाळी जीवती पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे. काही कारणाने जसं की मासिक पाळी असेल, सुतक असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल ज्यामुळे तुम्ही जीवती पूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल, तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरात जीवतीची कथा नक्की ऐका. जीवती पूजन झाल्यावरती नैवेद्य दाखवावा, जीवतीची आरती करावी आणि त्यानंतर जीवतीची कथा ऐकावी, म्हणजे आपलं व्रत पूर्ण होतं. त्याचप्रमाणे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का? तर पहा, माहितीमध्ये असा कोणताही उल्लेख दिलेला नाही आहे की आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करताना उपवास देखील करावा. पण पहा, तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात उपवास करून तो संध्याकाळी सोडू शकता, किंवा मग उपवास नाही केला, फक्त जीवतीची पूजा, त्याचबरोबर तिची कथा वाचन, तिची आरती करणं, त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औक्षण करणं, या गोष्टी केल्या तरी पण चालतील. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, की तर मला तर असं वाटतंय की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेलीच असतील. आणि हो, जे आपण पूजन केलेले आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आणि जो भिंतीला चिटकवलेला कागद आहे तो तसाच ठेवायचा आहे, तो काढायचा नाही आहे. पूर्ण 4-5 शुक्रवार पूर्ण होईपर्यंत जरी तुम्ही तो कागद लावलेला असेल तर तो परत देवघराजवळ आणून तसाच ठेवायचा आहे. आणि प्रत्येक शुक्रवारी मग त्याचे आपल्याला पूजन करायचे आहे. पण हा कागद बरेच जण तसाच ठेवतात आणि शुक्रवारी याचं पूजन केलं जातं. श्रावण अमावस्येला या कागदाचे विसर्जन आपल्याला करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या काही दुर्वा, आघाडा, फुले असेल तर त्याचं विसर्जन करायचं आहे. आणि जो प्रसाद आहे तो घरातील सर्वांना खायला द्यायचा आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंतच ऐकत जावा, म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल.
तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.